नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी. खेडगाव फाटा ते कादवा कारखाना रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बोपेगाव ग्रामस्थांनी वृक्षारोपण आंदोलन केले. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की बोपेगावचे सरपंच वसंतराव कावळे यांनी याबद्दल सांगितले की कादवा कारखाना ते खेडगाव फाटा हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असून अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने 1,54,00,000 रुपये निधी मंजूर केला असून 25 जानेवारी 2025 रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश पारित झालाय. असं असताना देखील पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणे अपेक्षित होते. मात्र उन्हाळ्यात 4 महिने संबंधित ठेकेदाराचे या कामास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असता पावसाळा सुरू झाल्यावर पावसाचे कारण देत रस्त्याचे काम करण्यास अडचण येत असल्याचं कारण दिले जाते. परिणामी रस्त्यावर पडलेले खड्डे टाळण्यासाठी कसरत वाहनधारकांकडून सुरू असते. परिणामी सातत्याने अपघात होऊन अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे. काम मंजूर असून देखील ठेकेदाराकडून काम करून घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग असमर्थ ठरल्यामुळे आज बोपेगाव ग्रामस्थांनी सरपंच वसंतराव कावळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी उपसरपंच योगेश कावळे, युवराज कावळे, भिकाजी कावळे, बबनराव पगार, सोसायटीचे चेअरमॅन सचिन कावळे, व्हाईस चेअरमॅन शशिकांत कावळे, बाळासाहेब पगार, काशीनाथ भवर, बाळासाहेब कावळे, दिलीप पगार, महेश कावळे, प्रदीप कावळे, तुषार कावळे, वाळू पगार, चंद्रकांत पगार, अविनाश कावळे, सोमनाथ वाघचौरे, राजेंद्र कावळे, विजय कावळे, रंगनाथ भवर, धनंजय भवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वे करायला एक बाई, एस्टिमेट करायला तिसराच नमुना. आता हे देवायला काम प्रत्यक्ष करायला कॉन्ट्रॅक्टर तेव्हा तो सांगतो याच्यामध्ये फक्त एवढंच काम करणार. आपल्याला हे कळत नाही ना. काम झाल्या बोर्ड लावतो काही एवढ्या कोटीचं काम अगोदर सांगायला पाहिजे. मला आपण 5-50 गटर मानली इकडे लोकांच्या पोटात लगेच दृष्टिकोन सुटतात. याच्यात काय मिळालं असेल, कोणाला मिळालं असेल. करोडो रुपयाची कामं इथं आपल्या डोळ्यात येतात. नको त्या पद्धतीने केली जातात. पैसे काढून घेतले तरी आपल्यापर्यंत याचा कुठल्याही प्रकारचा माप नसेल. बिल बशी तीच परिस्थिती आहे. इथं बापणाच्या तिथं तीच परिस्थिती आहे. स्माशामध्ये एक खड्डा बुजवलाय फक्त. म्हणजे मुळात नियमानुसार ज्यांनी हे काम केलं 2 वर्ष अजून या कामाला झालेलं नाही. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.